नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही कमीत कमी 10वी पास असाल तर तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी मिळू शकते। कारण केंद्र सरकारमार्फत 10वी पाससाठी एक भरती निघालेली आहे आणि यासाठी तुम्हाला वेतन पण चांगल्या प्रकारे दिले जाणार आहे। तर ही भरती कोणत्या विभागाची आणि किती जागेसाठी निघालेली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे ही भरती सचिवालय सुरक्षा दलामध्ये निघालेली आहे आणि ही भरती फक्त 2 पदासाठी होणार आहे। तर बघा 2 पदे कोणती आहे आणि याच्या एकूण जागा किती आहे आणि पात्रता काय मागितली आहे। तर बघा मित्रांनो, सचिवालय सुरक्षा दल यामध्ये भरती निघालेली आहे। कॉन्स्टेबल नावी आणि कॉन्स्टेबल धोबी या 2 पदांसाठी ही भरती होणार आहे आणि वेतन तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिल्या जाणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी जागा बघून घ्या। कॉन्स्टेबल नावीचे एकूण 3 जागा आहे, तिन्ही ओपनच्या आहे आणि वॉशरमॅनच्या 7 जागा आहे। यामध्ये 5 ओपन आहे, SC 1 OBC 1। ठीक आहे, 7 जागा धोबीच्या आहे आणि नावीच्या 3 आहे। तर या 10 जागेसाठी ही भरती होणार आहे। तर याची जी पात्रता जी मागितली पात्रता बघून घ्या। तर वयोमर्यादा असणार आहे 18 ते 23 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक। तर पात्रता जी मागितली आहे ते 10वी पास, कमीत कमी 10वी पास असणे गरजेचं आहे। आणि मित्रांनो, वॉशरमॅन आणि नावीसाठी तुमची ट्रेड टेस्ट घेतला जाणार आहे, पण या टेस्टमध्ये तुम्हाला उत्तीर्ण होणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं, यामध्ये उत्तीर्ण होणे तुमचं गरजेचं आहे। 10वी पास असाल तर तुम्ही आपला अर्ज आता भरू शकता, पण याची ट्रेड टेस्ट घेतली जाणार आहे। हे टेस्ट तुम्हाला देणे गरजेचं राहणार आहे नोकरीसाठी। ठीक आहे, तर या 2 पदासाठी भरती होणार आहे। 10वी पास असाल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी आता भरू शकता। तर तुमची या ठिकाणी शारीरिक कार्यक्षमता चाचणी होणार आहे, नंतर शारीरिक मानक चाचणी पण घेतल्या जाणार आहे, लेखी परीक्षा पण घेतल्या जाणार आहे, ट्रेड टेस्ट पण घेतल्या जाणार आहे, मूळ कागदपत्र पडताळणी पण होणार आहे आणि वैद्यकीय तपासणी पण होणार आहे। म्हणजे या सर्व प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अर्ज भरा सुरुवात जी होणार आहे ते 30 मार्च पासून होणार आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 28 एप्रिल। ठीक आहे, 28 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज ऑनलाईन द्वारे भरू शकता। 28 एप्रिल याची अंतिम तारीख असणार आहे आणि 30 मार्च पासून अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला सुरुवात जी आहे ते 31 मार्च पासून होणार आहे आणि 28 एप्रिल याची अंतिम तारीख असणार आहे। संपूर्ण जाहिरात आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।